नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर मी धनश्री, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज ना मी इथे बनवलेला होता डोसा. तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करावी, म्हणून मी इथे तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करत आहे. खूप छान कुरकुरीत आणि सॉफ्टसुद्धा होणारा हा डोसा मी इथे बनवलेला आहे. चला तर मग जास्त वेळ न गमावता व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे इथे तांदूळ आणि 2 डाळी लागणार आहे. एक चण्याची डाळ आणि एक इथे उडदाची डाळ. तर तांदूळ मी इथे घेतलेले आहे, ठोकळ तांदूळ घेतलेले आहे. स्वच्छ धुवून घेतले 4-5 पाण्याने. आणि इथे डाळसुद्धा घेतलेली आहे. अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इथे उडीद डाळ घेतलेली आहे. तर दोन्हीही डाळी मी एकत्रच टाकलेल्या आहे आणि त्यासुद्धा इथे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. स्वच्छ धुवून 4-5 पाण्याने मी याला आता याच्यामध्ये मी पाणी टाकून देत आहे. आणि तांदूळसुद्धा मी इथे 4-5 पाण्याने धुतलेले होते. तर तांदूळसुद्धा इथे मी धुवून त्याच्यामध्ये सुद्धा भिजायला ठेवून देत आहे पाणी टाकून. तर अर्धा चमचा इतका मी यामध्ये मेथीदाणे टाकलेले आहेत. आणि हे सगळं मी एकाच वाटीने मिश्रण घेतलेलं आहे. म्हणजे एकाच वाटीने मी इथे 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहे. आणि त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे. सगळं साहित्य जे आहे ते मी एकाच वाटीने घेतलेले आहे. चला तर मग आता याला आपण झाकून 6 तास भिजायला ठेवून देऊ. तर हे बघू शकताय तुम्ही, इथे डाळ वगैरे भिजलेली आहे आणि इथे 6 तास झालेले आहे. 6 तास मी इथे डाळ आणि तांदूळ जे आहे ते भिजवून घेतलेले आहे. तर डाळसुद्धा इथे व्यवस्थित छान भिजलेली आहे. दोन्ही डाळी छान व्यवस्थित भिजलेल्या आहेत आणि सोबतच तांदूळसुद्धा इथे छान भिजलेले आहेत. तर तांदळामध्ये जे जास्त पाणी टाकलं होतं तर ते थोडं मी इथे काढून घेतलेलं आहे. त्यानंतर ना आता एक मिक्सरचा भांडा घेतला आणि त्यामध्ये आता मी डाळ टाकून मिक्सरला वाटून घेणार आहे. खूप अशी पेस्ट करून घ्यायची आहे, दरदरी ठेवायची नाही आहे. तर आता ना दोन्हीही डाळी मी एकत्र 2दा टाकून घेणार आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून मी इथे त्याचं वाटण करून घेणार आहे. तर इथे बघू शकताय तुम्ही, इथे किती छान सॉफ्ट अशी मिल्कीसारखी इथे क्रीमसारखी पेस्ट तयार झालेली आहे. तर ही पेस्ट ना आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते. आणि अशाच प्रकारे मी तांदूळ आणि जे बाकीचं डाळीचं जे उरलेलं आहे मिश्रण ते सुद्धा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. तांदळाची पेस्टसुद्धा ना इथे डाळीसारखीच क्रीमसारखी करायची आहे, कारण इथे आपण इडली बनवत नाही आहोत, डोसा बनवत आहोत. तर डोस्यासाठी ना इथे दोन्हीही डाळीचं आणि तांदळाचं जे मिश्रण आहे ते खूप बारीक पेस्टसारखं हवं आहे. तर इथे मी दोन्हीही इथे छान प्रकारे क्रीमसारखं वाटून घेतलेलं आहे. तर आता काय करायचं, हात घ्यायचा आणि हाताने ना या बॅटरमध्ये आपल्याला असं गोल 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 फिरवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसं करत आहे. तर 10 मिनिटे मी इथे छान असं फिरवून घेतलेला आहे. आता ना याला मी रात्रभर असंच झाकून ठेवून देणार आहे. तर बघू शकता इथे तुम्ही, सकाळी ना उठून बघितले तेव्हा मी इथे पूर्ण माझं ना गंजाच्या बाहेर गेलेलं होतं. तर मी गंजामध्ये हे बॅटर टाकून ठेवलेलं होतं. तर यामध्ये मी सोडा वगैरे काही वापरलेला नाही आहे. बिना सोडा टाकताना इथे माझं मिश्रण हे डोसा बॅटर जे आहे आंबलेला आहे. तर जे मी तुम्हाला टिप्स सांगितली होती, जे हाताने आपण असं सारखं 10 मिनिटे फिरवत राहायचं, तर ते स्टेप तुम्ही करून बघा. तर तुमचंसुद्धा बॅटर ना इथे छान बिना सोडा टाकता आंबणार आहे. कारण हातामध्ये ना आपल्या गरमाहट असते, खूप गरमी असते. तर ती गरमी ना आपल्या हाताची आपण जर सारखं त्या बॅटरमध्ये फिरवत असलं की ते गरमी त्या बॅटरमध्ये जाते आणि आंबायसाठी मदत करते. तर आणि रात्रीला गरमीसुद्धा होती, तर म्हणून इथे छान प्रकारे आंबलं गेलेलं आहे. आता ना यामध्ये मी थोडंसं चवीसाठी मीठ टाकलेलं आहे आणि त्याला झाकून बाजूला पुन्हा करून ठेवून दिलेलं आहे. तर इथे ना मी मिक्सरमध्ये डाळ आणि बटाटा जो आहे सांबार बनवायसाठी ते एकत्रच लावून दिलेलं होतं. सोबतच इथे शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहे. बटाटासुद्धा इथे मी वरचे साल काढून घेतलेले आहे. तर आता ना इथे बटाट्याची भाजी करायसाठी मी इथे मिरची घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि 2 कांदे घेतलेले आहे. त्याला बारीक असे लंबे कापून घेतलेले आहे. सोबतच कढीपत्ता आणि थोडीशी चण्याची डाळ घेतलेली आहे भिजवलेली. तर आता ना गॅस चालू करून मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून तापायला ठेवून दिलेलं आहे. तर तेल इथे तापलेलं होतं. तर मी इथे ना मोहरी आणि थोडंसं जिरं आणि चण्याची डाळ टाकून घेतलेली आहे. चण्याची डाळ इथे छान गोल्डन ब्राऊन झाली की त्यामध्ये मग आपण कांदे टाकूया. कांदेसुद्धा छान परतले गेले, म्हणजे कांदे इथे खूप जास्त शिजू द्यायचे नाही, थोडं थोडं फक्त इथं पाणी सुटतपर्यंत शिजू द्यायचे आहे. तर आता ना इथे कांदेसुद्धा छान परतले गेले होते.
तर त्यानंतर ना मी यामध्ये टाकलेला आहे टमाटर आणि मिरचीसुद्धा टाकून दिला आहे. त्याला पण 2-3 मिनिट फिरवून मी चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकून झाकून 2 मिनिटे वाफ काढून घेतली. आणि आता ना इथे टमाटरसुद्धा सॉफ्ट झालेले होते, तर यामध्ये मी बटाटा उकडून घेतलेला होता तोही यामध्ये टाकून देत आहे. कुकरमध्ये बटाटा लावला होता, तर त्यामुळे ना बटाटा इथे खूप जास्त सॉफ्ट झालेला होता, तर त्यामुळे मी हाताने इथे मॅश केलेलं नाही आहे, चमच्यानेच मॅश केलेलं आहे त्यामध्ये टाकून. तर आता ना भाजी वगैरे झाली होती बाजूला, तिला ठेवून दिलं आणि मग नंतर ना इथे चटणी बनवायला घेतली. चटणीसाठी इथे मी शेंगदाणे, मिरची, लसूण आणि सोबतच इथे कढीपत्ता खूप सारा आणि सांबार घेतलेला आहे, तर त्याचंसुद्धा असं मी दरदरं वाटण करून घेतलं. आता त्यालासुद्धा मी इथे तडका लावून घेते. तर तडक्यासाठी मी इथे एका गंजामध्ये मी तेल टाकून तापायला ठेवून दिलं होतं आणि त्याच्यामध्ये मी मोहरी, जिरं आणि चण्याची डाळ, थोडीशी उडदाची डाळ टाकलेली आहे आणि सोबतच हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकलेला आहे. आता मी इथे तडका माझा तयार झालेला होता, तर तडका लावून दिला इथे चटणीला. तर चटणी वगैरे इथे माझी तयार झालेली होती. तर आता होतं इथे सांबार करायचं. तर सांबारसाठी सुद्धा मी इथे आधीच गंजामध्ये तेल टाकून तापायला ठेवून दिलं होतं, तर तेलसुद्धा इथे तापलेलं होतं. तर यामध्ये ना मी मोहरी आणि जिरं टाकून दिलेलं आहे. तर मोहरी वगैरे छान इथे तडतडली, त्यामध्ये मग आपण कांदा टाकूया. कांदासुद्धा इथे छान थोडा शिजला गेला की त्यामध्ये आपण टाकूया लसण जिरं मी इथे खलबत्त्यामध्येच ओबडधोबड वाटून घेतलेलं होतं. लसूण आणि इथे कांदासुद्धा छान परतून झाला की त्यामध्ये हिरवी मिरची आणि इथे कढीपत्ता टाकून त्यालासुद्धा छान व्यवस्थित परतून घेऊ. आणि इथे सगळं काही परतून झालं की त्यामध्ये मग चवीनुसार तिखट, मीठ आणि हळद टाकलेली आहे. तर यालासुद्धा 2 मिनिटे छान परतून घेऊ आणि मग नंतर जे शिजलेली डाळ होती तर ते सुद्धा मी इथे टाकून घेतलेली आहे. तर आता ना यामध्ये सुद्धा मी चवीनुसार पाणी टाकून घेणार आणि जे चिंचेचं पाणी होतं तर ते सुद्धा मी इथे पाणी टाकून घेणार आहे. चिंच इथे खूपच ना गोड होती, तर त्यामुळे चिंचेचं पाणी मी इथे थोडं जास्त टाकत आहे आणि थोडंसं इथे मी गूळ टाकलेला आहे आणि 1 चमचा इतकी मी इथे साखर टाकलेली आहे. तर यालासुद्धा मी आता उकळी येण्यासाठी 2-3 मिनिटे गॅसवर ठेवून देणार आहे. सोबतच तोपर्यंत आपण इथे डोस्याची तयारी करूया. तर इथे ना तवा मी घासून पुसून घेतलेला होता, तर याला ना आता मी तेल लावून गरम करून घेणार आहे आणि सोबतच नंतर इथे मी पाणी टाकून थंडा करून घेणार आहे. आधी ना या तव्यावरती आम्हाला डोसा करता येत नव्हता, तर आता ना या तव्यावरती करता येते डोसा. तर याच तव्यावरती मी नेहमी डोसा बनवते. नॉनस्टिक तवा आहे, त्याच्यावरती फक्त मी एकदा डोसा केलेला होता, तर त्यानंतर मी कधीही त्या तव्यावरती डोसा केलेला नाही आहे. जेव्हापासून मला या तव्यावरती डोसा करायला यायला लागला, तर तेव्हापासून मी याच तव्यावरती डोसा करते. तर काय करायचं, सगळ्यात आधी ना तव्याला गरम करून घ्यायचं आणि नंतर ना तेल लावून त्याला पाणी टाकून थंड करून घ्यायचं. पुन्हा एकदा त्याला 2दा करायचं असते तसं. तर इथे बघू शकता मी 2दा केलेला आहे पाणी टाकून. आता मी याला थंड करून घेतलं आणि पुसूनसुद्धा घेतलेलं आहे. तर आता नंतर याला मी तेल लावणार नाही आहे. तर हे बघा इथे मी छान पाणी टाकून थंड करून घेतला. या अगोदर पण मी एकदा केलेला आहे. तर आता इथे मी पुसून घेतलेला आहे. आता याच्यावरती मी डोसा बॅटर टाकत आहे आणि डोसा मी इथे करून घेणार आहे. तर बघू शकताय तुम्ही कशा प्रकारे इथे मी डोसा करत आहे. तर डोसा इथे आता शिजतोय आपला, तोपर्यंत आपण सांबाराचं बघून घेऊया. तर सांबाराला बघा इथे छान उकळी आलेली आहे, छान मस्तपैकी शिजलेला आहे. तर सांबार वगैरे मी यामध्ये टाकून दिलेला आहे. तर आता ना इथे आपलं पूर्णपणे सांबार रेडी झालेला आहे. तर याला सुद्धा मी आता बाजूला करून ठेवून देणार आहे आणि सोबतच यामध्ये मी थोडासा इथे गरम मसाला ॲड केलेला आहे. तुम्हाला जर नसेल आवडत असेल तर तुम्ही इथे स्किप करू शकता, पण मला ना याचा सेंट जो आहे तो खूप आवडते गरम मसाल्याचा, तर मी थोडासा इथे टाकलेला आहे, चिमूटभर टाकलेला आहे, खूप जास्त नाही टाकलेला आहे. तर आता ना वरणाला आपण ठेवून देऊया. आता इथे बघा डोसा खूप छान शिजलेला आहे. तर याला ना मी आधीच ऑइल लावून घेतलेलं होतं, थोडं हलकं ऑइल लावलेलं होतं. जास्त ऑइल मी इथे यूज केलेलं नाही आहे, कारण तेलाचे पदार्थ मला जास्त प्रमाणात आवडत नाही, तेल खूप कमी खाते मी. तर डोसा इथे छान शिजलेला होता. तर तुम्ही बघू शकता इथे डोसा ना शिजला ना की तो आपोआप ना तवा सोडायला मदत करतो. म्हणजे शिजल्याच्या नंतर तो आपोआपच तवा सोडून देतो, म्हणजे तव्याला तो चिकटून राहत नाही. तर यावरती ना मी इथे आता भाजी टाकून दिलेली आहे. आलूचा मसाला जो केला होता आपण, तर तो मसाला यावरती मी टाकलेला आहे. तर आता ना इथे आपला पूर्णपणे डोसा तयार झालेला आहे. तर तो ना मी तुम्हाला इथे आता काढून दाखवते, बाहेरून सुद्धा दाखवते की किती व्यवस्थित आणि छान शिजलेला आहे.
तर डोसाला मी काढून घेते. बघू शकताय तुम्ही बाहेरून सुद्धा किती व्यवस्थित छान शिजलेला आहे. तर मला ना असाच डोसा आवडते. तर तुम्हाला कसा आवडते तुम्ही मला ते कमेंट करून सांगा. तर इथे ना आता मी तुम्हाला टेस्ट पण करून दाखवते की डोसा कसा झाला आहे तो. तर बघू शकताय तुम्ही बाहेरून पण छान आहे आणि आतमधून पण खूप व्यवस्थित डोसा झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.